हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण समृद्धी किचनमध्ये कवळ्या दुधापासून म्हणजे चिकापासून एकदम क्रिस्पी असा चीक बनवणार आहे, म्हणजे किस बनवणार आहे त्याचा, आणि ते पण एकदम टेस्टी. तर चला मग, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा. तर चला आता सुरुवात करूया. सुरुवातीला मी एक मोठं भांडे घेतले आहे आणि आपण त्यामध्ये म्हणजे स्टीलचं पातेलं आहे, त्यामध्ये आता आपण एक तांब्या पाणी घेतलेलं आहे. हे पाणी घेतल्यानंतर आपण एका बारक्या स्टीलच्या भांड्यात आपण हे कवळं दूध घेतलेलं आहे, म्हणजे चीक घेतलेला आहे. तर आता आपण हे जे चीक आहे ते ह्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत. तर चला आता गॅसवर ठेवलेला आहे. तर तुम्हाला मी अजून एकदा दाखवते की आता आपण याला छानसं वाफ घेणार आहे, म्हणजे चांगलं शिजूपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे. तर चला मी तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटांनी दाखवत आहे. तर हे पहा, उकळी फुटलेली आहे. गॅस कमी ठेवायचा आहे, पाणी गेलं नाही पाहिजे त्यामध्ये. तर आता आपण अशाच पद्धतीने हे चीक जे आहे ते एकदम घट्ट शिजवून घेणार आहे. तर चला, झाकण झाकलेलं आहे. तर शिजल्यानंतरच तुम्हाला दाखवते. तर हे पहा, मी पूर्णपणे 20 ते 25 मिनिटांनी तुम्हाला अजून दाखवत आहे, कारण आपल्याला फुल गॅसवर नाही तर कमी गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे. आणि कवळं दूध जे आहे म्हणजे चीक जे आहे ते पूर्णपणे शिजून असा घट्ट झालेला आहे. तर तुम्हाला मी थोडासा दाखवते पण. तर हे पहा, एकदम पूर्णपणे शिजून तयार आहे. तर आता आपण हे जे आहे ते ह्या भांड्यातून बाजूला काढून घेणार आहे. तर हे पहा, थोडंसं पाणी आहे, तेही चिकाचंच आहे. तर तेही आता आपण काढून घेणार आहोत. तुम्हाला आता मी दाखवते. हे जे चीक आहे ते पूर्णपणे शिजून तयार आहे. तर आपण थोडासा चाकूने एका कडनं एकदम थोडासा सेल करून घ्यायचा आहे. थोडासा वेळ जास्त लागतो, पण खाण्यासाठी एकदम टेस्टी तयार होतो हे. तर चला, आता आपण एका ताटामध्ये हे भांडं जे आहे ते थोडंसं उघडं घालून घ्यायचं आहे. तर हे पहा, एकदम केक सारखं दिसत आहे आणि एकदम मऊ असं शिजलेलं आहे. पण आपण याच्यामध्ये कशाचाच वापर केलेला नाही, ना साखर नाही विलायची. तर चला, त्याचा आपण आता 4 भाग करून घेणार आहोत. तर तुम्हाला 4 भाग केल्यानंतर दाखवते. एकदम शिजून जे आहे ते तयार छान झालेलं आहे. तर आता आपण हे काय करणार आहे, आपण जे आहे ते एकदम थंड करायला ठेवणार आहोत. हे लगेच आपल्याला किसता येणार नाही. तर आता आपण याला थोडंसं थंड करून घेऊया. तर हे पहा, पूर्णपणे थंड झालेलं आहे. एक 5 मिनिट लागतं, जास्त वेळ लागत नाही थंड होण्यासाठी. चला, आता आपण एक ताट घेतलेला आहे, त्यामध्ये किसणी जी आहे ते मी थोडीशी बारीकच आहे, एकदम नाजूक किस पडला पाहिजे. तर चला, आता आपण त्यातला एक एक भाग घेतलेला आहे मी आणि किस करणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने किस तयार होणार आहे. तर ह्याच पद्धतीने मी पूर्ण किस जे आहे ते करून घेतल्यानंतर दाखवत आहे तुम्हाला. तर हे पहा, आपला इतका जास्त किस पडलेला आहे. आपण पूर्ण हे किस जे आहे ते किसून तयार झालेला आहे. तर हे पहा, तुम्हाला मी अजून एकदा दाखवते. तर अशा पद्धतीने आपण हे किस तयार केलेला आहे. तर आता ही किस तयार झालेला आहे. तर आता पुढे आता आपण एक कढई घेणार आहे. कढई थोडीशी आपल्याला जाडसरच लागणार आहे. तर मी गॅसवर गरम करायला ठेवले होते कढई. तर चला, त्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घेणार आहे. तूप घेतल्यानंतर आता आपण हे तूप आहे ते एकदम गावरान आहे, एकदम घमघमीत असा वास येत आहे. तूप ही घरीच बनवलेलं आहे, एकदम गावरान. चला, त्यामध्ये आता आपण हे किसलेला किस जे आहे म्हणजे कवळ्या दुधाचा ते घेणार आहोत. काही दुसरं वापरायचं नाही सध्या. तर आता आपण हे किस जे आहे ते तुपामध्ये थोडासा खमंग भाजून घ्यायचा आहे. तर एकदम साधी पद्धत आहे, पण थोडासा वेळ जास्त लागतो. तर आता आपल्याला हे सुद्धा कमी गॅसवरच बनवणार आहोत. तर चला, त्यामध्ये आता आपण साखर घेणार आहोत. साखर जे आहे ते आवडीनुसार घेऊ शकता. तर मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी वेलची पूड घेतलेली आहे. तर आता आपण हे साखर आणि वेलची पूड आणि हे किस हे जे आहे ते पूर्णपणे असं सारखंच असं आपण परतून घेणार आहोत. कडेला चिकटू नये, त्यामुळे आपल्याला सारखंच हे असं मिक्स करत राहायचं आहे. तर हे पहा, तुम्हाला मी दाखवते. थोडंसं ते साखरेचं पाणी जे आहे ते याला सुटलेलं आहे आणि हे साखरेचं पाणी जे आहे ते पूर्णपणे या किसमध्ये शोषून घेऊपर्यंत आपल्याला हे किस जे आहे ते ह्याच पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. तर हे पहा, एकदम सुटसुटीत होतो हे किस पूर्णपणे ही साखर त्याच्यामध्ये मुरल्यानंतर. तर मी तुम्हाला अजून एक 5 ते 10 मिनिटांनी दाखवत आहे. तर कढईला सुद्धा थोडंसं साखरेचे जे पाकासारखं तयार झालेलं आहे, पण अजून पूर्णपणे हे आपला चिक जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं नाही. तर तुम्हाला मला दाखवते, एकदम थोडंसं असं चिकटपणा आलेला आहे.
तर तरी सुद्धा आपण ह्याला अजून मिक्स करून घेणार आहोत. तर चला त्यामध्ये पिस्ता आणि मी बदामचे काप घेतलेले आहेत, कारण हे क्रिस्पी होते म्हणल्यानंतर त्याच्यात पिस्ता आणि बदाम पाहिजेत. काजू असेल तर काजू सुद्धा वापरू शकता. तर चला आता आपण अशाच पद्धतीने हे तयार केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला रेसिपी साधी आणि सोपी आहे समजली असेल, पण ही केल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय समजणार नाही. एकदम आपल्याला असं वाटतं की आपण सीटॉम मधलीच एक मिठाई खात आहोत. तर चला ही पूर्णपणे तयार आहे आणि हे जे टिकायला जे आहे ते 2 ते 3 महिने टिकते. जर आपल्याला टिकवायचीच असेल, पण टिकणार नाही कारण आवडीने खातील सगळे लगेच. तर चला मग एका बॉनमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि थोडीशी टेस्ट करून बघणार आहे. सुकल्यानंतर तर एकदम मोका मोका होतो हा केस. तर चला थोडासा आता आपण टेस्ट करून पाहूया. एकदम टेस्टी झालेला आहे. तर चला मग तुम्ही पण हा अशा पद्धतीने नक्की बनवा, खूप आवडेल तुम्हाला. आणि जर आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल